मुलांना दोन्ही पालकांच्या प्रेमाचा हक्क आणि अधिकार तितकाच आहे। भलेही पालक वेगवेगळ्या देशात किंवा वेगवेगळ्या कारणास्तव जरी विभक्त झाले असतील तरी मुलांना प्रेमाचा हक्क आणि अधिकार दोघांकडून देण्यात येणार असल्याची महत्त्वपूर्ण माहिती सर्वोच्च न्यायालयाच्या वतीनं एका प्रकरणादरम्यान देण्यात आली आहे। पालक वेगवेगळ्या देशांमध्ये राहत असले तरीही मुलांना दोघांच्याही प्रेमाचा हक्क आहे, अशी टिप्पणी मेहरबान सर्वोच्च न्यायालयाने केली आहे। वडिलांनी त्यांच्या मुलाशी व्हिडिओ कॉलवर बोलण्याची परवानगी मागितलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली। 9 वर्षांचा मुलगा आयर्लंडमध्ये त्याच्या आईसोबत राहतो। वडिलांची मागणी मान्य करत खंडपीठाने आदेश दिला की आयर्लंडच्या वेळेनुसार वडील दर रविवारी सकाळी 10 ते दुपारी 12 वाजेपर्यंत 2 तास व्हिडिओ कॉलवर मुलाशी बोलू शकतात। ही प्रक्रिया कोणत्याही व्यत्ययाशिवाय पूर्ण होईल याची खात्री दोन्ही पालकांनी करावी, असे न्यायालयाने निर्देश दिले। मुलाला त्याच्या वडिलांपासून किंवा आईपासून वेगळे केल्याने त्याच्या विकासावर आणि भविष्यावर वाईट परिणाम होतो। पालकांमधील भांडण मुलाला अनावश्यक संघर्षात ढकलते, जे त्याच्या आयुष्यासाठी आणि मानसिक आरोग्यासाठी हानिकारक आहे, असे खंडपीठाने म्हटले। मुलाला वडिलांपासून दूर नेणे म्हणजे त्याला त्याच्या प्रेमापासून आणि मार्गदर्शनापासून वंचित ठेवण्यासारखे आहे, असे न्यायालयाने म्हटले। मुलांची जबाबदारी आहे की त्यांनी आई आणि वडील दोघांच्याही संपर्कात राहावे, जेणेकरून त्यांचा संतुलित विकास होऊ शकेल, असे खंडपीठाने म्हटले आहे।